सावडी येथील नाट्यगृहाजवळ अतिक्रमण। शिवसेनेच्या शिंदे गटाचे सावडी विभाग प्रमुख काका शेळके यांची पत्रकार परिषदेत कारवाई करण्याची मागणी। अहमदनगर महानगरपालिकेची प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी नाट्यगृहासाठी आरक्षित जागा असून या जागेवर गेली अनेक वर्षापासून नाट्यगृहाचे काम चालू आहे, परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही। या मार्केट विभाग आणि नगर रचना विभाग यांनी गणेश पेंट्या पिस्का यांना ही जागा भाडेतत्वावर दिली असून या जागेवर बांधकाम परवानगी मागितली, त्यानुसार ती देण्यातही आली, परंतु बांधकाम करताना ज्या अटी आणि शर्ती घातल्या त्या नियमाप्रमाणे बांधकाम केलेले नसून जागेवरती अतिरिक्त बांधकाम करण्यात आले। त्यामुळे गणेश पिस्का यांनी महापालिकेची फसवणूक केली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना सावडी विभाग प्रमुख काका शेळके यांनी केली। गणेश पिस्का हे ठाकरे गटाच्या महापौर रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे यांचा माणूस असून आता ठाकरे गटाची शिवसेना ही अहमदनगर शहरामध्ये पुढे आलेली दिसून येत आहे। जर हे गाळे पाडण्यात आले नाही तर कोर्टामध्ये जाऊन दाद मागणार, याविषयीचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे महसूल मंत्री, नगर महानगरपालिकेचे आयुक्त, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले। जी नाट्यगृहासाठी आरक्षित जागा आहे त्या जागेमध्ये पार्किंगसाठी जागा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असता त्या ठिकाणी गणेश पिस्का नावाच्या माणसाला त्या ठिकाणी 300 स्क्वेअर फूट जागा ही भाडेतत्वावर देण्यात आलेली आहे, पण त्यांनी 300 स्क्वेअर फूटच्या ऐवजी तिथं 1200 स्क्वेअर फूट बांधकाम जागा म्हणजे RCC बांधकाम केलेले आहे। नाट्यगृहाच्या इथं एक तर कोणाला आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे कोणाला देता सुद्धा येत नाही दुसरी जागा, पण महानगरपालिकेने कोणत्या पद्धतीने ठराव केला हे काय समजाना। महानगरपालिका झाली, पदाधिकारी झाले, कोणीच या गोष्टीवर उचल खाणार, कारण की इतका मोठं जर RCC बांधकाम रात्रीतून तिथं होत असेल तर हे म्हणजे नगरकरांसाठी आश्चर्याची बाब समजावं लागेल, कारण की या पुढच्या काळात जर आपण आत्ता जर या ठिकाणी विरोध केला नाही तर उद्या कोणताही ओपन प्लेस खाली राहणार नाही आणि नाट्यगृह सुद्धा होणार नाही। 15 वर्ष झाले नाट्यगृहाला पैसे येतात पण नाट्यगृह पूर्ण व्हायना आणि इथली जागा नाट्यगृहाच्या बाहेरची जागा लगेच 8 दिवसात बांधकाम पूर्ण होऊ राहिलं। याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे की ही जागा त्वरित पाडण्यात यावी, कारण की त्यांनी जे करारात दिली होती 15 बाय 20 ची जागा दिलेली आणि त्या ठिकाणी 20 बाय 60 हे RCC बांधकाम झालेले आहे। त्याच्यामुळं जर आयुक्त साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन हे पाडली नाही आणि ती पूर्ण जागा आपल्या ताब्यात घेतली नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहमदनगर महानगरपालिकेची जी नाट्यगृहाची जी जागा आहे त्या जागेमध्ये अनधिकृत पद्धतीने महापालिकेने परवानगी देऊन तिथं गाळे उभा केले, परंतु ते गाळे बांधत असताना 300 स्क्वेअर फूटला कुठंतरी परवानगी, तिथं 1200 स्क्वेअर फूट काम झालं। एक तर पहिली गोष्ट जे काही नाट्य संकुल आहे ती आरक्षित जागा आहे, सांस्कृतिक विभागासाठी ते आरक्षण आहे, तिथं परवानगीच देता येत नाही। त्याच्या कुठंतरी बाहेर जाऊन मार्केट विभागाने करार केला, तिथं भाडेतत्वावर जागा दिली, नगर रचनाने बांधकाम विभागाने परवानगी दिली, म्हणजे कुठंतरी हा राजकीय हस्त असल्याशिवाय परवानगी भेटलेली नाही। जी काही परवानगी भेटली ती आज जो कार्यकर्ता आहे गणेश पिस्का हा जे शिवसेनेचा ठाकरे गट आहे त्यांचे जे महापौर होत्या शेंडगेताई त्यांच्या मिस्टरांबरोबर राहणारा हा कार्यकर्ता आहे। म्हणजे गणेश पिस्काला सगळे नियम डावलून सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन परवानगी देऊन 2 कोटी रुपयाची जागा 24,000 रुपयाला दिली जाते, म्हणजे हा कुठंतरी जागा बळकावण्याचा एक प्रकार आहे। ठाकरे गटाचं जर पाहिलं शिवसेनेचा तर एक गट ताबा मारणाऱ्यांना विरोध करतो आणि त्यांच्यातलाच आता दुसरा गट झाला की महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर ताबे मारायला लागले। जशी रंगभवनची परिस्थिती झाली नाट्यकर्मींची तशीच परिस्थिती या नाट्यगृहाची होणार, सगळ्या बाजूनी गाळे होणार, गेट बंद होणार आणि आतली जागा बळकावल्या जाणार। त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं, आयुक्तांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना निवेदन पाठवलं, मुख्यमंत्र्यांना पाठवलं, संबंधित राज्यपालांना पाठवलं। जर यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आम्ही 40 दिवसानंतर न्यायालयात दाद मागणार व यांच्यावर गुन्हे दाखल करणार। तिथं वॉचमॅनची खोली होती, याच्यामध्ये धडधडीत लिहिलं की वॉचमॅनच्या रूमच्या मागच्या बाजूला तुम्हाला जागा दिली, वॉचमॅनची रूम कुठं आहे हे दिसावं नाही म्हणून रात्रीतून वॉचमॅनची रूम पाडली। आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला या कारवाईविषयी माहिती नाही। मग याचा अर्थ वॉचमॅनची महानगरपालिकेची प्रॉपर्टी सुद्धा अनधिकृत पद्धतीने पाडण्यात आली, ज्यांनी कोणी पाडली त्याच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही सुद्धा आमची मागणी।